हाय एव्हरीवन, कसे आहात सगळे? मी वृषाली तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती. ही आहे आमची लास्ट समर ट्रिप. सो आम्ही चाललो आहोत ओंकारेश्वर आणि उज्जैन महाकालच्या दर्शनाला. मी तनिष माझ्या पेरेंट्ससोबत आम्ही बाय रोड जाणार आहोत. 12 तासांचा प्रवास आहे ओंकारेश्वरपर्यंत आणि मग तिथून पुढे साधारण 4.5 तास लागतात आपल्याला उज्जैनला पोहोचायला. सो आम्ही इथून निघणार आहोत सकाळी 5 वाजता. प्रथम आम्ही जाणार आहोत ओंकारेश्वरला. तिथे आम्ही स्टे करणार आहोत. दुसऱ्या दिवशी सकाळी दर्शन घ्यायचं आणि मग तिथून आम्ही पुढे जाणार आहोत उज्जैनला आम्ही थोडे दिवस थांबणार आहोत. तिथे रामकथा आहे, चैतन्य गोशाळा यांच्या वतीने आयोजित केलेली. सो आम्ही त्यासाठी तिथे जात आहोत. तर चला मग आपला प्रवास सुरू करूयात. ठरल्याप्रमाणे पहाटे 5 वाजता आम्ही घर सोडले आणि चाकण मंचर बायपास करत आम्ही चंदनपुरी घाट इथे पोहोचलो. सोबत आम्ही नाश्ता आणि चहा घेतला होता. सो थोडा ब्रेक घेतला, ब्रेकफास्ट केला आणि मग पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. नेक्स्ट स्टॉप निफाड. रस्त्याच्या दुतर्फा द्राक्षाचे छान मळे दिसत होते. आम्ही इथून ताजी द्राक्ष प्रवासात सोबत घेतली. दुपारी 12च्या सुमारास धुळ्याला पोहोचलो आणि इथून जवळच शिरपूर इथे असलेल्या व्हेज अरोमा या हॉटेलमध्ये आम्ही लंच केलं. जेवणाची चव, इथला ॲम्बियन्स, सर्व्हिस सगळंच फार छान आहे. तुम्ही हे हॉटेल नक्की ट्राय करा. मुंबई आग्रा हायवेवरती पुढचा प्रवास आम्ही सुरू केला. आता आमच्या गाडीने चांगलाच वेग पकडला होता. संध्याकाळी साधारण 6:30 वाजता आम्ही ओंकारेश्वरला पोहोचलो आणि एक क्लीन आणि कम्फर्टेबल होमस्टे बुक केला. फ्रेश होऊन आम्ही इथे 5 मिनिटावरतीच असलेल्या ममलेश्वर मंदिरामध्ये दर्शनाला गेलो. इथूनच पुढे नर्मदा नदीकाठी गोमुख घाट आहे. आम्ही तिथे जायचे ठरवले. इथे जाताना रस्त्याच्या बाजूने पूजेची वेगवेगळ्या वस्तूंची अशी दुकानं दिसली. घाटावर पोहोचले की समोरच ओंकारेश्वरचे मंदिर दिसते. रात्रीच्या रोषणाईमध्ये त्याचे सौंदर्य आणखीनच खुललेले होते. आम्ही पोहोचलो तिथे नर्मदा आरती चालू होती. तसे तर दर गुरुवारी इथे भव्य नर्मदा आरतीचे आयोजन केले जाते, पण आम्ही विकेंडला पोहोचलो त्याच्याने आम्ही ते मिस केलं. दीपदान केले, जेवण केलं आणि आम्ही लगेच रूमवर झोपायची तयारी केली. पहाटेच दर्शनाला जायचे ठरले होते, सो आम्ही लवकर उठून तयार झालो. ममलेश्वरून ओंकारेश्वरला जाण्यासाठी हा ममलेश्वर सेतू इथे उभारला आहे. पहाटेचा थंडावा, नदीचा शांत किनारा आणि मंदिरातील घंटानाद या वातावरणात मन अगदी प्रसन्न झालं. सकाळी लवकर पोचल्याने मंदिरामध्ये तशी गर्दी खूपच कमी होती. निवांत दर्शन घेऊन आम्ही इथे थोडा वेळ बसलो. सगळे विचार बाजूला सारून महादेवाचरणी मन एकाग्र करण्याचा प्रयत्न केला, नामस्मरण केले. यानंतर आम्ही नर्मदा नदीमध्ये बोटिंग करायचे ठरवले. तसे तर प्रत्येकी 200 रुपये असे बोटिंग चार्जेस आहेत, पण आम्ही 1000 रुपीज देऊन सेपरेट बुकिंग केले. इथे तीर्थयात्री ओंकारेश्वरची पायी परिक्रमा देखील करतात. 7 ते 8 किलोमीटरची ही परिक्रमा पूर्ण करायला 1 ते 1.5 तास लागतो. तुम्हाला माहिती आहे का, नर्मदा नदी इथे दुभंगते आणि हे ओम आकाराचे बेट तयार होते. म्हणूनच याला ओमकारेश्वर ज्योतिर्लिंग असे म्हणले जाते. तसेच ओमकारेश्वर आणि ममलेश्वर हे दोन्ही एकच ज्योतिर्लिंग आहे. म्हणूनच ओंकारेश्वर नंतर ममलेश्वरचे दर्शन देखील अनिवार्य आहे. इथे सगळेजण एकदा तरी बोटिंग करतातच. आम्हाला तर खूप मजा येते. तुम्ही हा अनुभव नक्की घ्या. बोटिंग करताना आम्ही इथे 2 स्पॉट्स बघितले. एक ओंकारेश्वर डॅम आणि दुसरं नर्मदा कावेरी संगम. नंतर आम्ही गोमुख घाटावरती उतरलो आणि ममलेश्वरचे दर्शन घेतले.
इथले भक्तिमय वातावरण, प्राचीन मंदिरं, नदीचा शांत प्रवाह आणि निसर्ग सौंदर्य सगळंच खूप विलोभनीय आहे. दर्शन झाल्यावर आम्ही लगेच उज्जैनच्या दिशेने आमचा प्रवास सुरू केला. तुम्ही पण येताय ना आमच्यासोबत? हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत टेक केअर. बाय.